सर्व पत्रकारांचे नवीन वर्ष आणि पहिल्यांदा विदर्भात महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धा होत आहे. कुस्ती स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे. आता ही एक मॅच आहे तर 3 मॅचच्या कुस्त्या झाल्या. सकाळच्या सत्रात आणि संध्याकाळच्या 23 तारखेला महाराष्ट्रातल्या सर्व 36 जिल्हे आणि महाराष्ट्र नगरपालिका पण 51 संघ या ठिकाणी भागीदार आहेत. 20 कोच आहेत, प्रशिक्षक आहेत, काही लोकतील आहेत, 400 महिला आणि टेक्निकल इथले सर्व रेफरी पकडून 50 450 रुपयांची व्यवस्था या ठिकाणी. हरिदास आपले लोक हे भेटलं सर्वेले. हो गेलं कोण नाही समोर रे. क्रीडा दिन म्हणून जाहीर केला. त्या दिनाच्या क्रीडा दिनाच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो. तारीख 24 आणि 25 महाराष्ट्र अजिंक्य महिला कुस्ती स्पर्धा ह्या 24 आणि 25 तारखेला देविया स्टेडियम मध्ये सुरुवात होत आहे. त्यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे पहिलवानाचं, महिला पहिलवानाचं, त्यांना नॅशनलमध्ये पाठवण्याची व्यवस्था महाराष्ट्र कुस्ती संघाच्या माध्यमातून होणार आहे. ह्या स्पर्धा 2 दिवस चालणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून पूर्ण टीम म्हणजे 10 महिलाची टीम येईल. एकंदर 400 महिला, 20 प्रशिक्षक आणि 20 कोच असे मिळून एकंदर 440 या ठिकाणी कोच आणि महिला कुस्तीगीर या ठिकाणी राहणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे सेक्रेटरी आमचे आणि उपाध्यक्ष सुद्धा मुरली अण्णा मोहोळ हे सुद्धा शेवटल्या दिवशी उपस्थित राहणार आहे. उद्घाटन या महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री अशोकजी उईके हे उद्घाटन यांचे कार्यक्रमाचं करणार आहे कुस्तीगीरांचे. आणि बक्षीस समारंभ हे महाराष्ट्राचे मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे यांचा समारोप करणार आहे. त्याचप्रमाणे अध्यक्षस्थानी मुरली अण्णा मोहोळ हे राहणार आहे. त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे राज्यमंत्री पंकजी भोयर आणि आमचे सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. या लोकसभा मतदारसंघातून आलेल्या सर्व आमदाराचा त्या ठिकाणी आम्ही सत्कार सुद्धा ठेवला आहे. असे एकंदर स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे. महाराष्ट्र केसरीला या ठिकाणी चांदीची गदा आणि रोख पारितोषिक आम्ही देणार आहे. आणि गटामध्ये सुद्धा त्यांच्या गटामध्ये आमच्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या वतीनं काही रोख पारितोषिक आम्ही देणार आहे. या ठिकाणी 5000 लोक उपस्थित राहील. 5000 लोकांची बसण्याची व्यवस्था इथे 5000 लोक.